नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवूया रवा उपमा. यासाठी एका पॅनमध्ये 2 कप रवा घ्यायचा आहे आणि हा रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना तेल घालायचं नाही, कोरडाच रवा आपल्याला भाजून घ्यायचा, ज्यामुळे तो एकसारखा परतला जातो. त्यानंतर फोडणी देत असताना फोडणीनंतर पुन्हा आपण हा रवा तेलामध्ये भाजत असतो, म्हणून आता फक्त कोरडा रवा भाजून. रवा भाजून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये बाजूला काढून ठेवायचा आहे. त्यानंतर पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवायचे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचा, त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचा, थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. लहान मुलं खात नाहीत म्हणून मी चिरून घालत असते. त्यानंतर हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत आणि त्या सुद्धा खरपूस भाजायच्या आहेत. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घालून परतून घ्यायचे आहे आणि 1 वाटी पुन्हा चिरलेला कांदा घालायचा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. त्यानंतर यामध्ये भाजलेला रवा घालून थोडा वेळ मंद आचेवर खरपूस परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये चवीनुसार घालायचे आहे आणि मीठ घातल्यानंतर सुद्धा थोडा वेळ आपल्याला रवा परतायचा आहे, जेणेकरून सर्व मसाल्यांचा फ्लेवर त्या रव्याला येणार आहे. रवा परतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला 5 कप गरम पाणी घालायचं आहे. रवा पाणी घातल्यानंतर फुलत असतो, त्यामुळे आपल्याला पाणी शिल्लक घालायचं आहे. 2 वाटी रव्यासाठी ते 5 कप पाणी वापरलं आहे. त्यामुळे उपमा जो आहे तो अतिशय मऊसूत होतो. पाणी जास्त वापरल्यामुळे कोरडा उपमा बनत नाही. कोरडा उपमा झाला तर त्या आवडीने खात नाही, म्हणून पाणी जास्त घालायचं. थोडा वेळ वाफ काढायची आहे आणि त्यानंतर घालून सर्व करायचं. नाश्त्यासाठी हा उपमा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असतो. नक्की बनवा.